नमस्कार मित्रांनो, मी संजीवन. आपण घेतोय मावळमधील अत्यंत प्रसिद्ध असलेले पवना डॅमचे धावते भेट. तसा पूर्ण व्हिडिओ मी लवकरच घेत आहे आणि तुम्हाला पाहायला मिळेल तो लवकरच. पवना डॅम आणि अवतीभोवती असणारे गडकिल्ले यामुळे पवना परिसर हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. शहरातून गावाकडे गर्दीतून थोडा वेळ काढून थोडा वेळ निसर्गाच्या सौंदर्यात मिसळण्यासाठी अनेक पर्यटक पवनाला व्हिजिट करत आहे. इथे त्यांना पवना कॅम्पच्या माध्यमातून अनेक सुखसोयी उपलब्ध आहेत. अत्यंत परवडणाऱ्या दरात खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी उपलब्ध आहेत. त्यामुळं आपल्या पवना डॅमची सध्या दूरवर चर्चा आहे. पवनाला आल्यावर काय पाहाल तर इथे आल्यावर मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल किल्ला तिकोना, किल्ला लोहगड, किल्ला तुंग आणि विसापूर. त्यानंतर इथे पाहाल प्राचीन वागेश्वर मंदिर, बेडसे लेणे असे बरेच काही इथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर खूप साऱ्या धबधब्यांमध्ये भिजायला मिळेल. इथली हवा ही थंड असते, मन प्रसन्न करणारे आहे. तसेच श्रावण महिन्यात फुलणारी फुले जे पाहण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट पाहावी लागते, असे मनमोहक रंगबेरंगी लहान मोठ्या आकाराचे फुले आपल्याला आकर्षित करतात. त्यामुळे फोटोशूट हा झालाच पाहिजे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, पाहुणे आलेत आमच्या घरी आणि बऱ्याच दिवसांनी आलेत. गेल्या वर्षी ते आले नाही, तर आज आम्ही डॅमला आलो आहे फिरायला आणि छान असं वातावरण झालं आहे. तुम्ही बघताय समोर जे आहे ते पाणी, कॅम्पिंग वगैरे आहे. तर काय वाटतं तुम्हाला, कसं वातावरण इकडचं मावळचं? इकडचं वातावरण गेल्या वर्षी आम्ही लोकांना आलो पण या वर्षी आलो आहे. पण इकडचं वातावरण एकदम थंड आणि निसर्गरम्य अशा डोंगराच्या अगदी दऱ्याखोऱ्यात असलेले हे जे पवनाचे डॅम आहे, अतिशय मनमोहक आणि नयनरम्य असं एकदम छानसं असं वातावरण बघायला भेटते. आणि खरंच कोणाला जर यायचं असेल तर नक्कीच पवना डॅमवरती भेट द्या, कारण अतिशय सुंदर असं निसर्गरम्य हिरवेगार डोंगराच्या अगदी मध्यभागी असलेलं हे डॅम आहे, तळं आहे, बघण्यासारखं आहे अगदी. त्यामुळे एकदा व्हिजिट केली तरी इथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. काही पर्यटक तर दरवर्षी येतात, दर सीजनला येत असतात. तुम्ही जर अजून आले नसाल तर एकदा नक्की व्हिजिट करा. थँक्यू. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.